आज मी आले आहे श्री तुळजाभवानी देवस्थान, नाशिक रोड येथे. आज मी तुम्हाला नाशिक रोडच्या जय भवानी रोडवर असलेल्या एका खूप सुंदर मंदिरात घेऊन आले आहे. नाशिक मध्ये हे लोकेशन नक्की कुठे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. चला आधी आपण तुळजाभवानी आईचं दर्शन घेऊया. खरं सांगू का, मंदिरात पाऊल टाकताच मन एकदम शांत होतं. बाहेर किती धावपळ असली ना, इथे आल्यावर सगळा थकवा कुठेतरी गायब होतो. प्रसन्न वाटते, खूप छान वातावरण. चला आधी देवीचं मनापासून दर्शन घेऊया आणि तुम्ही कमेंट मध्ये जय तुळजाभवानी नक्की लिहा. हे बघा किती सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे ना. हे सगळं अनुभवायला इथे एकदा तरी नक्की यायला पाहिजे. मला नेहमी वाटतं की फक्त काही मागण्यासाठी नाही, तर मन शांत करायला आणि देवीचे आभार मानायलाही मंदिरात यायला हवं. आता आपण मंदिराचा पूर्ण परिसर पाहूया. प्रत्येक कोपरा इतका स्वच्छ आणि सुंदर आहे की इथे वेळ कसा जातो तेच कळत नाही. इतके देव आहेत ना, म्हणजे गणपती बाप्पा, त्याच्यानंतर अशा छोटे छोटे साती आसरा पण आहेत इथे, त्याच्यानंतर कालभैरव पण आहे इथे, त्यानंतर असे खूप वेगवेगळे देव आहेत इथे. तर तुम्ही याच ठिकाणी जर आलेत, तुम्हाला एका वेळेला सर्व देवांचा आशीर्वाद मिळेल. हे बघा सुंदर असं श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर. मला ना इथली सर्वात जास्त गोष्ट काय आवडली माहितीये, मंदिराच्या परिसरात ना फक्त तुळजाभवानी देवीच नाही, तर अनेक छोट्या देवतांची ना इथे मंदिरे देखील आहेत. साती आसरा, श्री गणेश मंदिर, कालभैरवांचं मंदिर सुद्धा इथे आहे. तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर. म्हणजे तुम्ही फक्त एका देवाच्या दर्शनासाठी जरी आलात ना, तरी ऑटोमॅटिकली सर्व देवांचं दर्शन होणार आहे. तसेच इथे तुळजाभवानी आईला नेसवलेल्या आणि अर्पण केलेल्या साड्या सुद्धा मिळतात. तुम्ही कधी इथे दर्शनासाठी आला आहात का? आला असाल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अजून आला नसाल तर एकदा नक्की या. इथे ना खूप ऊन आहे, म्हणून मी एक साईडला उभी आहे. आणि पण इथे इतकं छान वातावरण आहे ना की मला इथून जावं वाटत नाहीये, म्हणून मी ते सावलीत उभी राहून मी बघते. हे बघा ना, नाशिकमध्ये इतके छान छान मंदिर बनतात ना. आता जसं की स्वामी नारायण मंदिर, ते पण इतकं भव्य आणि इतकं सुंदर आहे. तसंच तुळजापूर मंदिर सुद्धा इतकं भव्य आणि इतकं सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा याल ना इथे, तर तुम्हाला सुद्धा वाटेल अरे काय मंदिर आहे, काय वाईब आहे इथे, खूप सुंदर. म्हणजे जसं तुम्ही तुळजापूरला जाता, तुळजापूरची वाईब कशी आहे, एकदम सुंदर, प्रसन्न आणि खूप छान. आणि आपण जे काही टेन्शन असतं सगळं टेन्शन रिलीज होतं, टेन्शन फ्री होतो आपण. तसंच इथे आल्यानंतर सुद्धा ना तुम्हाला वाटणार आहे. आणि दुसरी गोष्ट ना, आज पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेला इथे लोक ज्यांची म्हणजे तुळजाभवानी कुलदेवी असते, तर ते लोक इथे दर पौर्णिमेला नैवेद्य घेऊन येतात. पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे घेऊन इथे देवी आईला दाखवतात. आणि इथे ना आजूबाजूला खूप छोटे मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहेत. तर ते प्रत्येक देवाला इथे नैवेद्य घेऊन नैवेद्य दाखवतात, सर्व देवांचा आशीर्वाद घेतात. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही या एका मंदिरामध्ये जर आलात ना, तर तुम्हाला कित्येक देवांचा आशीर्वाद मिळणार आहे, कित्येक देवांचं दर्शन मिळणार आहे. इथे रोज महादेवांचं जरी तुम्ही दर्शन घ्यायला आलात ना, तर 5 मिनिटात तुमचे ना छोटे बाकीचे देव त्यांचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे. मला तर खूप छान वाटलं इथे येऊन, आणि तुम्ही सुद्धा नक्की या. या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला जर एक्झॅक्ट लोकेशन हवं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा.